नमस्कार आणि गुड मॉर्निंग मंडळी। तर बघा 5:45 वाजलेत आणि मी निघाले कामावर। अजून पूर्ण उजाडलेलं नाहीये, पण मी कामावर पोहोचेपर्यंत पूर्णपणे उजेड पडला होता। पाऊस खूप जास्त होता। मी रेनकोट घातला होता तरी पण पूर्ण भिजली होती। तुम्हाला तर माहिती आहे मी जेवण बनवायचं काम करते आणि सध्या माझ्याकडे 2 कामं आहेत। तर मी आता ह्या घरी येते, ह्या टॉवरमध्ये मी जेवण बनवण्यासाठी येते। पूर्ण भिजली होती, खूप थंडी वाजत होती, पण तशीच मी कामावर आलेली। काय नाही, गॅस जवळ काम करताना थंडी निघून जाईल। तर तुम्हाला दाखवते पहिल्या घरी आल्यावर मी काय बनवलं। तर पहिल्या घरी मस्तपैकी गरमागरम महाराष्ट्रीयन पद्धतीचे पोहे बनवले। कांदा, बटाटा, शेंगदाणे, मिरच्या मस्तपैकी घालून असे पोहे बनवले। गरमागरम पोहे, चहा आणि बाहेर पडणारा पाऊस, मस्त कॉम्बिनेशन आहे ना। तर मस्त पोहे झाल्याच्या नंतर मी बनवली आहे शिमला मिरची आणि बटाट्याची भाजी। तर ही टिफिनला देण्यासाठी शिमला मिरची बटाट्याची भाजी बनवलेली आहे। काही नाही, फक्त कांदा टोमॅटो टाकलेला आहे आणि आपले नेहमीचे मसाले टाकलेले आहेत। तर आता मी सरांचा टिफिन भरणार आहे। त्याआधी तुम्हाला दाखवते की भाजी आणि पोहे झाल्याच्या नंतर मी मस्त मऊ आणि गोल गरगरीत अशा चपात्या बनवलेल्या आहेत। हे बघू शकता तुम्ही, मस्त फुलके बनवलेले आहेत तूप लावून। तर या चपात्या तुम्ही उद्या पण खाल्ल्यानं तरी अशाच मऊ राहणार आहेत। तर हे अशा प्रकारे मी फुलके बनवलेत। आता मी सरांचा टिफिन पॅक करणार आहे। रोज सरांचा टिफिन मीच पॅक करते। तर तुम्ही बघू शकता मी टिफिन घेतलाय। आता मी पटापट सरांचा टिफिन भरून घेते। तर सर्वात आधी मी ही शिमला मिरची बटाट्याची भाजी भरली एका टिफिनमध्ये। त्यानंतर मी पोहे भरले नाश्त्यासाठी, कारण सर 7 वाजताच निघतात, त्यासाठी नाश्ता ते सोबत घेऊन जातात। तर नाश्ता भरल्याच्या नंतर मस्तपैकी फूड पेपर घेतला, त्याच्यामध्ये अशा चपात्या ठेवल्या आणि ह्या चपात्या देखील मी व्यवस्थित पॅक करून सरांच्या टिफिनमध्ये भरल्या। तर आज फ्रूटमध्ये सरांना द्यायला काहीच नव्हतं, तर मी आपला एक काकडी आणि एक टोमॅटो घेतला, मस्तपैकी त्याचे गोल गोल असे स्लाइस केले आणि ते एका डब्यामध्ये भरून सरांना मस्तपैकी काकडी आणि टोमॅटोचं सॅलेड सरांना दिल्यानंतर बाकीचं मॅडमसाठी काढून एका बाउलमध्ये ठेवलं आणि ते बाउल फ्रीजमध्ये ठेवला। सरांचा टिफिन पॅक केला आणि किचन वगैरे साफ करून मी आता चालली आहे घरी। तर सरांचा टिफिन पॅक झाल्यानंतर किचन वगैरे क्लीन केलं। तुम्ही बघू शकता उरलेलं जेवण सगळं झाकून ठेवलंय, सरांचा टिफिन ठेवलाय आणि बाहेर तुम्ही बघू शकता एवढा पाऊस आणि बघा झुकझुक गाडी, तुम्हाला झुकझुक गाडी दाखवते बघा। तर बाहेर मस्त पावसाचं वातावरण आहे। तर मी टोडूला अंडं देते आता। तर अंडं सोललं, हे उकडलेलं अंडं रोज मी टोडूला देते। अंडा दिल्याच्या नंतर मी निघाली आहे दुसऱ्या कामावर। तर तुम्ही बघू शकता मी दुसऱ्या कामावर चालली आणि तुम्हाला मी दाखवणार आहे की मी दुसऱ्या कामावर काय बनवणार आहे जेवणामध्ये। तर दुसऱ्या कामावर पोहोचल्यावर सर्वात आधी काल मी ज्या इडल्या बनवलेल्या ना, त्या इडल्या उरल्या होत्या, त्याची मस्तपैकी ना मक्याचे दाणे कॉर्न घालून अशी फोडणीची इडली केलेली आहे। कांदा, मिरची आणि उकडलेले कॉर्न घातलेले आहेत। तुम्ही पण कधीतरी आहे ना अशा फोडणीच्या इडलीमध्ये कॉर्न घालून ट्राय करा, खूप मस्त टेस्टी लागतं। त्यानंतर ही पालकची भाजी बनवलेली आहे बेसन पीठ घालून, थोडीशी रश्शेवाली, ह्यासाठी की भात बनवलाय तर भाताबरोबर आणि चपातीबरोबर दोन्ही बरोबर खाता येईल यासाठी रसवाली मस्तपैकी दाल पालक, बेसन पालक पण म्हणू शकता तुम्ही। तर बेसन पालक अशी बनवलेली आहे। मऊ गोल गरगरीत अशा चपात्या बनवल्या आहेत। इकडे चपात्यांना तेल तूप काहीच लावत नाही मी, कारण त्यांना आवडत नाही। गॅसचं मेन नॉब बंद केलंय, किचन वगैरे सगळं क्लीन केलंय आणि मी आता जाणार आहे घरी। माझे भलेही 2 कामं झाले असतील तरी घरची ड्युटी अजून बाकी आहे। तर तुम्हाला आज मी माझ्या व्हिडिओमधनं घरचं व्हिडिओ पण दाखवणार आहे, म्हणजे घरी मी गेल्यावर कसं करते काय करते ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे बघायला भेटणार आहे। तर इकडचं काम आटपून मी दरवाजा खेचून घेतला आणि मी चालली आता घरी। तर तुम्ही बघू शकता पाऊस आता पण येतोय आणि मी रेनकोट घातलाय, तर आता मला व्हिडिओ बंद करावा लागणार, नाही तर माझा मोबाईल भिजून जाईल। आधीच माझा मोबाईल खूप जुना आहे। तर तुम्ही बघू शकता मी रेनकोट घातला आणि मी चालली आहे घरी। तर बघा मित्रांनो, मी घरी पोहोचली आहे। घरी येईपर्यंत 10 वाजले आणि जाताना जसा पाऊस होता तसाच येताना पण होता। तर परत भिजायलाच झालं। आल्या आल्या विचार केला पहिले चहा पिते, कारण थोडीशी थंडी वाजत होती। चहा गरम करून घेतला, कपात ओतला आणि चहा पीतच भाज्या कापायला घेतली। मुलाला म्हटलं वांग्याची भाजी पाहिजे, दोडक्याची पाहिजे, तोंडल्याची पाहिजे, कसली पाहिजे, तर नाही, त्याला खायच्या होत्या बटाट्याचीच भाजी, नाही मला बटाट्याचीच भाजी पाहिजे। म्हटलं ठीक आहे, घरात भाज्या असताना पण शेवटी मला बटाट्याची भाजी करावी लागली। तर चहा पीत मी कांदा कापला, टोमॅटो कापले, मस्तपैकी बटाट्यांची सालं काढली आणि बटाट्याच्या बारीक बारीक फाका करून घेतल्या। तर मुलाचा टिफिन मला कामावर येऊन अर्ध्या तासामध्ये रेडी करायचा असतो, त्यामुळे खूपच घाई असते। तर असे बटाटे कापून मी पाण्यामध्ये टाकले, तर कारण काय होतं मग बटाटे काळे पडत नाही। तर असा चहाचा घोटघोट घेत चहा थंड झाला आणि पटापट उठली आणि कामाला लागली। तर बघा तुम्ही बघू शकता दोन्ही कढया गॅसवर ठेवल्या, एका कढईत भाजी करायची, एका कढईत त्याला नाश्ता बनवायचा आहे। तर एका छोट्या कढईमध्ये तेल तापल्यावर जिरं
जिरं टाकलं, मोहरी टाकली, त्यानंतर कांदा टाकला आणि व्यवस्थित फ्राय करून घेतला. आधी मी भाजी बनवणार आहे, कारण भाजी बटाट्याची आहे तर पटकन भाजी बनवून घेते. बाजूला कांदा फ्राय झाल्याच्या नंतर टोमॅटो टाकला आणि व्यवस्थित परतून घेतलं. आलं लसूणची पेस्ट संपली आहे त्यामुळे फक्त हळद घातली, लाल मिरची पावडर घातली आणि हा घाटी मसाला आहे जो मी दरवर्षी घरी बनवते. घाटी मसाला टाकला, लाल मिरचीची पावडर टाकली 1-1 चम्मच, तुम्ही आपल्या चवीनुसार टाकू शकता. मी मीठ टाकलं आणि व्यवस्थित मसाला परतून घेतला. परतून झाल्याच्या नंतर थोडंसं पाणी टाकायचं जेणेकरून आपला कांदा टोमॅटो आहे ना तो व्यवस्थित शिजून जातो, कारण मी खूप कमी तेलामध्ये स्वयंपाक करते त्यामुळे मी पाणी टाकून हा कांदा टोमॅटोचा मसाला चांगला परतून घेते. त्यानंतर हे मस्तपैकी कापलेले बटाटे त्याच्यामध्ये टाकले आणि व्यवस्थित हलवून घेतलं. हलवून त्याच्यावर झाकण ठेवलं. आता पटकन बाजूच्या गॅसवर मी ही कढई शिफ्ट करते आणि ही कढई ह्या बाजूला शिफ्ट करते जेणेकरून मी ह्याच्यात काय बनवते ते तुम्हाला दिसेल. तर तेल तापल्यावर जिरं टाकलं आणि मिरची टाकली आणि कांदा टाकला, व्यवस्थित परतून घेतला. थोडेसे शेंगदाणे टाकले, भाजलेले शेंगदाणे होते, कढीपत्ता टाकला आणि व्यवस्थित परतून घेतलं. परतल्यानंतर हा जो भात आहे ना तो आपल्याला रात्रीचा भात आहे, एवढा भात उरला होता रात्री, कारण काल रात्री सगळ्यांनी चपात्याच खाल्ल्या त्यामुळे भात उरला होता. तर म्हटलं वाया कशाला घालवायचा, मुलाला नाश्त्याला भात फोडणी टाकून देते. तर हळद टाकली आणि मीठ टाकलं आणि अशा प्रकारे हे सगळं व्यवस्थित परतून घेतलं. आता हा भात आपण त्याच्यात टाकणार आहोत. मोस्टली आमचा रात्रीचा भात जो उरतो ना किंवा खिचडी तोच मी माझ्या मुलाला सकाळी नाश्त्याला देते, म्हणजे काय रात्रीचं जेवण पण संपतं आणि सकाळचा नाश्ता होऊन जातो, झटपट नाश्ता असा रेडी होऊन जातो. तर अशा प्रकारे अर्धाच भात मी फोडणी टाकला, अर्धा भात डाळीबरोबर खायला दुपारसाठी ठेवला आणि तोपर्यंत आपली बटाटे पण शिजलेले होते. तर मी म्हटलं आता पीठ मळून घ्यावं. तर तुम्ही बघू शकता बाउलमध्ये पीठ काढलंय आणि मुलगा गेलेला आंघोळीला. म्हटलं त्याची आंघोळ होईपर्यंत आपला नाश्ता आणि भाजी दोन्ही रेडी येतं. आता पटापट चपात्या करून घेते. त्याआधी मला पीठ मळावं लागणार आहे. तर बघा घाईघाईमध्ये वर दोन्ही गॅस चालू आहे, भात आणि भाजी बघेपर्यंत मी आपलं पटापट मीठ मळायला घेतलं. तर तुम्ही बोलाल ही अशी का बसली आहे, कारण गडबड आहे, मला 15 ते 20 मिनिटामध्ये पूर्ण स्वयंपाक आणि नाश्ता बनवायला लागतो त्यामुळे वेळच नसतो की खाली टेकून पण बसावं. तर कामावर तर असं उभं राहूनच होतं आणि घरी आल्यावर पण हे असंच गडबड असते. पण एकदा का मुलगा कॉलेजला गेला ना की मग मला काही टेन्शन नसतं. तर अशा प्रकारे पटापट असं 2 मिनिटात पीठ मळून घेतलं. भात परतून झालेला, पटकन गॅसवर तवा ठेवला आणि म्हटलं आता चपात्या करून घ्यावा. तर हे बघा आपली बटाट्याची भाजी पण शिजलेली. ह्याच्यात मी थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकलाय जेणेकरून भाजी अजून मस्त लागेल, चटपटीत लागेल. तर बघा मुलाला नाश्ता काढला मी, हा फोडणीचा भात जो बनवलेला तो मुलाला नाश्ता दिला आणि पटापट चपात्या लाटून घेतल्या. तर म्हटलं 2 चपात्या झाल्या ना की ह्याचा नाश्ता होईपर्यंत ॲटलीस्ट ह्याचा डब्बा भरेल. एका बाजूला आमची सकाळी पाणी भरायची पण घाई असते, तर पटकन बादली घेतली, बाहेर नळाखाली लावली आणि एका बाजूला पाणी भरायला लावून एका बाजूला स्वयंपाक करत होती. तर तुम्ही बघू शकता मी पटापट मध्ये मी जाते ना, सरकते ना, मी ती बादली भरलेली दुसऱ्या भांड्यात ओतून असं पाणी भरायचं पण काम चालू होतं. तर अशा प्रकारे भाजी काढून घेतली एका डब्यामध्ये, चपात्या काढल्या एका डब्यामध्ये, म्हणजे मुलगा मुलाचा नाश्ता होईपर्यंत माझा मुलाचा टिफिन रेडी होता. तर उरलेल्या चपात्या पण मी पटकन करून घेतल्या आणि हा माझा चपातीचा डबा आहे. ह्याच्यामध्ये मी पटापट त्या सगळ्या थोड्याशा थंड झाल्याच्या नंतर चपात्या काढून घेतल्या. भाजी पण एका वाटीमध्ये काढून घेतली. मुलाचा टिफिन रेडी झालेला. रात्रीही मी भांडी घासून ठेवलेली, सकाळी मला वेळच भेटत नाही भांडी पालथी मारायला. मग मी म्हटलं आता झालंय तर पटापट भांडी पालथी मारून घेते. तर हे रात्री घासलेली भांडी मी पटापट लावून घेतली जागेवर आणि लावून घेतल्याच्या नंतर जो खाली तुम्हाला पसारा दिसतोय तो आवरायचा आहे. तर ही जी भाजी उरलेली होती बटाट्याची ती एका छोट्या वाटीत काढून घेतली जेणेकरून घासायची भांडी पटापट मी एकत्र करून घेईल. तर वाटीत भाजी काढल्यानंतर मी उरलेली भांडी लावून घेतली. रात्रीचं काय उरलंय का ते बघितलं. तर रात्रीची थोडीशी डाळ होती, म्हटलं ह्याच कढईत गरम करून घ्यावं. तर डाळ गरम करायला ठेवली आणि पटापट उरलेली भांडी लावून घेतली. तर असं माझं छोटंसं किचन आहे. त्यानंतर हे भरलेली पाण्याची बादली आणली, ती जागेवर ठेवली. ज्याच्यावर मी चपात्या करते तो टेबल पुसून घेतला, तो टेबल खाली केला. नंतर किचन आणि गॅस वगैरे सगळं पुसून घेतलं, कारण मला स्वयंपाक झाला ना मित्रांनो की लगेच मला असं वाटतं ना की किचन आणि गॅस पहिले क्लीन करावं. आणि माझा मुलगा जायला निघाला, त्याचा भांग पाडला, त्याला बाय केलं. तर माझा मुलगा आहे हा, तर हा कॉलेजला जातो, म्हणजे कॉलेज म्हणजे इंटिग्रेटेड लावलेलं आहे, त्याने सायन्स घेतलेलं आहे. तर हा सकाळी लवकर जातो ना, म्हणजे 11 वाजता गेला की संध्याकाळी 7-8लाच येतो, त्यामुळे त्याला नाश्ता आणि टिफिन मला द्यायलाच लागतं. तर अशा प्रकारे मुलगा गेल्याच्या नंतर सगळं घर पुसून घेतलं. तर जिथून तुम्हाला हा माझा व्हिडिओ दिसतो ना, माझं घर तेवढंच आहे, तेवढ्याच घरात आम्ही
राहतो तिथेच किचन आहे, बाथरूम आहे, फ्रीज ठेवलेला आहे, कपाट ठेवलेलं आहे. तर अशा प्रकारे वर आहे डबल माळा जिथे आम्ही झोपतो. तर खाली जेवढा रूम आहे तेवढाच वर रूम आहे जिथे आम्ही झोपतो. पण हे छोटंसं जरी असेल ना तरी मला खूप आवडणारं आणि माझं प्रेमाचं घर आहे. तर सगळ्यांनाच आपापलं घर आवडतं, पण आपला एक जिव्हाळा असतो ना तर तो देखील ह्या घरामध्ये आहे. तर असे हे कपडे पण काढून घेतले मी, जे धुवायचे होते ते अडकवलेले होते ते. तर अशा प्रकारे पटापट ते लादी पुसणं धुवून घेतलं, पाणी भरून झालेलं तो टब काढून घेतला आणि व्यवस्थित लादी कोरडी करून घेतली. आता कपडे धुवायचे होते, ते कपडे देखील तुम्ही बघू शकता. हे सगळे धुवायचे कपडे मी वेगळे करून घेतले. आता कपडे धुवायचे आहेत आणि भांडे घासायचे आहेत, एवढी कामं अजून बाकी आहेत. तर तुम्हाला कसा वाटला आजचा माझा व्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. मला खूप खूप सपोर्ट करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओत भेटूया, तोपर्यंत बाय.